बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. 5 वर्ष शहराला नगरसेवकच नाही, शहरातील समस्यांचा वाढता डोंगर. सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का? शहराचा विकास कधी होणार? जनतेचे प्रश्न सुटणार का? आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये. लोकांच्या दारात रिक्षा यायला रस्ता नाहीये अशी परिस्थिती आहे सिटीतला भाग असून, आणि आज हे नगरसेवक हातवाडा मागतात कशा याच्यावर. आमच्या समस्या त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजेत ना. तुम्ही मतदानापुरतं येणार, झालं तुमचं काम, निघाला तुम्ही. हे नाही ना बरोबर. 4 जणी आम्ही हे करतोय तर रस्ता बघायला सुद्धा कोणी आलेलं नाही. नगरसेवक कसा पाहिजे? मग कसा पाहिजे? नगरसेवकनं यायला पाहिजे, बघायला पाहिजे. सगळीच आश्वासनं देतात, आम्ही करतो. 1 वर्ष लक्ष देतात, परत पुढे 5 वर्ष कोण बघत नाही, काही नाही. आणि रोज आम्हाला घाण काढून बी आम्हाला कंटाळा आला. इतकं म्हणजे त्याचा त्रास व्हायला लागला. आता म्हणून काय करायचं, सांगायचं सगळ्यांना आणि गप्प बसायचं. एवढंच करतोय आम्ही, काय करायचं. तर आता मी आलेली आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये, जो व्यापलेला आहे शास्त्रीनगर, जवाहरनगर, महालक्ष्मी नगर, बुद्ध गार्डन आणि मंगेशकर नगर. तर हा एकूणच प्रभाग इतका असल्यामुळे त्या प्रभागातल्या काय समस्या, म्हणजे एकूणच तिथल्या नागरिकांना कसा नगरसेवक हवा हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर इथं काही महिला माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की त्यांना नगरसेवक कसा हवा. तर नमस्कार काकी. नमस्कार. किती वर्ष राहता तुम्ही इथे? माझं लग्न होऊनच 21 वर्ष झाली. मी 21 वर्ष इथं आहे. बरं, आता महानगरपालिकेचं आपल्याला नगरसेवकांच्या निवडणुका होत आहेत. गेली 5-6 वर्ष झालं त्या निवडणुका झाल्या नव्हत्या, पण त्या आता होत आहेत. पण नगरसेवकानं कसं असावं आणि नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक हा म्हणजे भागातलं काम करणारा. काय समस्या आहेत तुम्हाला भागात असं वाटतंय? गटारी स्वच्छ असावे, रस्ते स्वच्छ असावेत, रोजच्या रोज यायला पाहिजे गटर तेन काढायला. औषध मारायला यायला पाहिजेत. कधी तर येतात औषध मारायला. आता माझ्या बरोबर आणखी काही महिला आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? 10 वर्ष झाले इथे राहते मी. बरं, आता निवडणुका लागणार आहेत, नगरसेवक मिळणार आहेत. निवडणुकीचं आता महानगरपालिकेचं बिगुल तर वाजलेलंच आहे, पण इतके वर्ष आता नगरसेवक नव्हते, पण आता तुम्हाला नगरसेवक मिळणार आहेत. मग तो नगरसेवक कसा हवा? नगरसेवक आता नव्या पिढीचाच पाहिजे मॅडम. कारण की गटारी करणे म्हणा किंवा वर्षातून एकदा झाडांच्या फांद्या कट करणे, हे सगळं आमच्या इथं कचरा कुंडी, ते कचरा कुंडीचे बघणे वगैरे, त्यासाठी हवे रस्ते व्यवस्थित पाहिजेत. स्पीड ब्रेकर पाहिजे, स्पीड ब्रेकर नाहीये. सगळीच आश्वासनं देतात, आम्ही करतो. 1 वर्ष लक्ष देतात, परत पुढे 5 वर्ष कोण बघत नाही, काही नाही. तुम्हाला कसा नगरसेवक हवा? पहिला भागाचा विकास करणारा नगरसेवक हवा, आणि वेळच्या वेळी कचरा उठाव व्हायला पाहिजे. झाडलोट सगळी काय कुणी येतच नाहीत वेळच्या वेळी, ती एक व्हायला पाहिजे. विकास हवा एवढीच इच्छा. तुमचं काय मत आहे काकी? माझं असं मत आहे की नगरसेवक आठवड्यातनं एकदा येऊन चक्कर टाकली पाहिजे. आठवड्यातनं स्वच्छता झाली की नाही बघायला पाहिजे, गटरी स्वच्छता केली पाहिजे, झाडांची फांद्या तोडल्या पाहिजेत. असा नगरसेवक पाहिजे. तुमचं काय मत आहे काकी? नगरसेवक कसा पाहिजे? याच्यापेक्षा चांगला पाहिजे. स्वच्छता तरी नाहीच आहे, आणि रोज आम्हाला घाण काढून बी आम्हाला कंटाळा आला. इतकं म्हणजे त्याचा त्रास व्हायला लागला. आता म्हणून काय करायचं, सांगायचं सगळ्यांना आणि गप्प बसायचं. एवढंच करतोय आम्ही, काय करायचं. नगरसेवक हे चांगलं पाहिजे, गटर तेन स्वच्छ करायला पाहिजे. आणि कसं झाडाच्या फांद्या वायरी तेन हे होत्यात ना, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. चांगले पाहिजे. स्वच्छता इथे नाही आहे खूप. मुलांना सकट खेळायला म्हणजे अडचण होते, त्या ह्याच्यानं पाहिजे. विकास पाहिजे सगळा. एवढंच मग. आता इतके वर्ष झाली नगरसेवक नव्हते, तर 4-5 वर्ष झाल्या निवडणुका लागल्या नव्हत्या, त्यामुळे नगरसेवक नव्हते. पण अशा तक्रारी आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय उपाय करत होता? आम्ही बऱ्याच वेळेला तक्रार केलेली आहे, पण त्याचं काय सोल्युशन निघालेलंच नाही अजून. आणि एक काय माहिती आहे, चांगला
नेता यावा आमच्या इकडे आणि सगळ्या म्हणजे सोयी व्यवस्थित व्हाव्या. पाणी व्यवस्थित व्हावं, कचरा उठला पाहिजे, गटर स्वच्छ केली पाहिजे, हे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजेत. हा रस्ता व्हायला लागलाय. आम्ही 4 दिवस इथे हे करायला, एकही कोणी आलेलं नाही किंवा सरळ रस्ता नाहीये. ते घेतलंय त्यांनी. आम्ही 1, 2 आणि 3 आणि त्या शोभा भाभी 4 जणी आम्ही हे करतोय, तर रस्ता बघायला सुद्धा कोणी आलेलं नाही. नगरसेवक कसा पाहिजे? मग कसा पाहिजे? नगरसेवक न यायला पाहिजे, बघायला पाहिजे. आमच्या समस्या त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजेत ना. तुम्ही मतदानापुरतं येणार, झालं तुमचं काम, निघाला तुम्ही. हे नाही ना बरोबर. हा रोड 20 वर्षांनी व्हायला लागलेला आहे. 20 वर्षांनी हा रस्ता मुलांची आता 20 वर्षाची झाली तरी रोडचा कोणी बघितलेलंच नव्हतं. इकडे कोणी येतच नाही. आम्ही कितीही तक्रार करू देत, कोणीही येत नाही आमच्या बाजूला. आम्ही स्वतः पिशवीत भरतो केर सगळा आणि मग टाकतो केरवाला. कधी 4-4 दिवसात कधी येईल तेव्हा. काय अपेक्षा आहेत तुमच्या नगरसेवकांकडून? नगरसेवक म्हणजे बोलवलं यायलाच पाहिजे ना. आता 4 दिवस आम्ही किती हे आम्ही दुपारी सुद्धा आम्ही कट्ट्यावर बसतो, तरी बघायला कोणी आलेलं नाही. मग तुम्ही मतदानापुरतं येणार, तुमचं काम झालं. वेळच्या वेळी मग साफसफाई पण पाहिजे. कधीच नाही येणार तुम्ही. वेळच्या वेळी साफसफाई पण पाहिजे इथे पूर्ण कॉलनीमध्ये. चांगला नगरसेवक पाहिजे इथे काम करणारे वगैरे. तर आता माझ्या बरोबर महिला तर होत्याच, पण इथं काही जेंट्स पण आहेत. त्यांचं मत काय आहे यावर हे पण आता आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. कसा नगरसेवक हवा तुम्हाला इथं? सगळीकडे लक्ष देऊन काम करणारा नगरसेवक हवा. याच्या व्यतिरिक्त आता काय लेडीजने तुमच्या समोर हेच केलेलं आहे, मनोगत व्यक्त केलेलंच आहे. आणि परत याच्या पुढे काय कोणता आता अजून इलेक्शन तर नाही आहे, तर नगरसेवक अजून बॉडी व्हायला पाहिजे ना. त्याच्यानंतर ते पुढे काही गोष्ट होईल, त्यानंतर ते आपण ठरवणार की कोण कोण निवडून येईल काय नाही. त्याच्यानंतरची गोष्ट आहे. आम्ही काय आता आजपर्यंत बघतच आलोय. आता 20 वर्षांना हा रस्ता चालू झालेला आहे. तर 20 वर्षानंतर मला वाटतं मालोराजे ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला रस्ता रोड झालेला होता, ते आजपर्यंत आज होतोय. क्षीरसागर साहेब असताना त्यांच्या फंडातूनच व्हायला लागले. आणि पुढे काही बऱ्याच ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत त्या पण व्हायला पाहिजेत की ज्याचं त्यानं की जो आता विद्यमान नगरसेवक होईल तो त्याच्यात आमच्याकडनं काही थोड्याफार अपेक्षा असतील त्या तेवढ्या त्यांनी पूर्ण कराव्या. काय नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? कसा हवा नगरसेवक? प्रभागात रोज फेरी मारली पाहिजे. परत आता गेली 4-5 वर्षे संपूर्ण रखडलेला आहे. महापालिकेत बॉडी नसल्यामुळे आता नवीन स्थापना आता बरीच कामं पेंडिंग आहेत, ती पूर्ण कामं झाली पाहिजेत. आता हे काय नगरसेवकाचं काम म्हणजे रस्ते, लाईट, पाणी, गटर, ड्रेनेज लाईन ह्या सगळ्याकडे लक्ष त्याचं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणारा पाहिजे. लोकांची पर्सनली टच पाहिजे. आता हे 4 प्रभाग झाल्यामुळं, 4 नगरसेवक झाल्यामुळे इथला स्थानिक इथं जो कोण आम्ही निवडून देऊ त्यांना प्राधान्य घेऊन ह्या सगळ्या लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. प्रामुख्याने कचऱ्याचा प्रश्न आहे, परत ते भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे. असे जे त्या अखत्यारीत येतात प्रश्न ते संपूर्ण सोडवायची जबाबदारी त्याची पाहिजे, त्याने घेतली पाहिजे. अशा दृष्टीनं असावा. तुमचं काय मत आहे काका? नगरसेवक म्हणजे काय, नागरिकांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत सेवा सुविधा पुरवणारा नगरसेवक असावा. कायम मतदारांच्या संपर्कात असावं त्यांनी, आणि लोकांच्या काही ज्या अडचणी आहेत ते त्यांनी निवारण्याची व्यवस्था केली पाहिजे. काय मत आहे काका तुमचं? आतापर्यंत जे काही झालं ते गेलं. या नगराला मेन रोड पासून खाली ओढ्यापर्यंत सरकारी पानन नावाचा एक रस्ता आहे, जो वरनं 25 फुटानं चालू होते, खाली 60 फुटापर्यंत येते. कुठायची आतापर्यंतच्या नगरसेवकांच्या गदारोळात गायब झालेले. लोकांच्या दारात रिक्षा यायला रस्ता नाहीये, अशी परिस्थिती आहे सिटीतला भाग असून. आणि आज हे नगरसेवक हातवाडा मागतात कशाच्या जेव्हा. मग अशा ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्यात लोकलचा नगरसेवक असला तरच त्याला माहित होणार नाही हा इथं हा भाग आहे, हा इथं आहे, इथं गटराची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे. कोणी येत नाहीत. खाली जाऊन बघितलं तुम्ही, व्हिडिओ शूटिंग करा. आयुक्तांना मी 2 वेळेला पाठवले. महिना नव्हे 6-6 महिने तिकडे गटर साफ करायला येत नाहीत, पण पलीकडल्या रोडवरनं खाली गेला. निदान स्थानिक नगरसेवक जर लोकलचा दिला तर तू बघेल तर ना. प्रभाग आता 4 एकत्र आल्यामुळं
बाहेरला आला तर त्याचं भाग बघत बसणार. सुविधा आमच्या घरचं कोणतंही काम नाही. मूलभूत सुविधा नागरी ज्या आहेत त्या सगळ्या अपडेट झाल्या पाहिजेत भागात, एवढंच. लहान मुलांना खेळायला उद्यान नाही, रस्त्यावरनं सुसाट वाहनं जातात, स्पीड ब्रेकर नाहीत. हा रस्ता नसताना जोडला गेलेला आहे उद्यमनगरला. काय उपयोग होणार नाही. इथे स्थानिक नगरसेवकच प्रत्येक वॉर्डला पाहिजे, तरच त्या भागाच्या मूलभूत सुविधा आहेत त्या त्याला माहीत असणार आहे, तो करू शकतोय. हेच आमचं मत, बाकी काय नाही. गेली 5 वर्ष ही झाडं आहेत, ही महापालिकेने लावलेली झाडं आहेत 50 वर्षापूर्वीची. ती म्हणतात काय त्यांचं आयुष्य संपलंय. तर गार्डन विभागाला रोज माझा फोन आहे. आता काय वेळा त्यानं माझा फोन उचलायचं बंद केला. गार्डन विभागानं ते जे अधिकारी आहेत त्यांनी माझा फोन उचलायचाच बंद केलेला. 5 वर्ष झाली. या झाडाची उंची किती आहे बघा. हे झाड 2-3 वेळा मोडून पडलेलं आहे. नशीब एवढंच की जीवितहानी झालेली नाही. मग ह्याला जबाबदार कोण? 5 वर्ष त्या झाडासाठी उंची कमी करा म्हणून झाड मुळातनं तोडा अशी परवानगी असताना सुद्धा आम्ही काय म्हणतो उंची कमी करा, तरी सुद्धा त्याने अजून उंची कमी केलेलं नाही. झाडाकडे त्याने बघितलेलं सुद्धा नाही. आणखी काही महिला माझ्या बरोबर आता आहेत आणि विचारूया त्यांचं नगरसेवकांबद्दलचं काय मत आहे. नमस्कार काकी. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? आम्ही झाले 30 वर्ष झाले सर. बर, आता महानगरपालिकेचं बिगुल एकूणच वाजलेलं आहे. आता नगरसेवक जे आपल्याला इतके वर्ष नव्हते, 4-5 वर्ष झाल्या निवडणुकाच लागल्या नव्हत्या, त्यामुळे नगरसेवक नव्हते, पण आता नगरसेवक मिळणार आहेत. पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला वाटते आमचा साधारण नगरसेवक असला तर जनतेला सोबत घेऊन जाणारा असावा, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारा असावा. आम्हाला 13 वर्ष झालं आमच्याकडे कोणी बघितलंच नाही. आता आम्हाला चांगला नगरसेवक आमच्यात मिक्स होणारा पाहिजे. त्याच्या म्हणजे सर्वसाधारण असले तरी आम्हाला त्यांनी सगळ्या प्रकारे साथ द्यावी असं आम्हाला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की नगरसेवक हा आपल्यातला असावा, काम करणारा असावा, जनतेच्या सोबत जाणारा असावा, जेणेकरून जनतेलाही असं वाटलं पाहिजे की तो आपल्या सोबत आहे. काय अपेक्षा आहेत तुमच्या नगरसेवकांकडून? अपेक्षा वगैरे काय नाही, खरं आपल्या हक्केला धावणारा असावा एवढंच, बाकी काय नाही. आता इतके वर्ष झाले म्हणजे नगरसेवक तर नव्हतेच कुठल्याही प्रभागामध्ये, पण समस्या ह्या काय सुटलेल्या नाहीये. समस्या तर आहेतच, पण अशा वेळेला तुम्ही काय केलं, म्हणजे काय त्याच्यावर उपाय केले किंवा काय तुमचं मत त्याच्यावर? अशा वेळेला आता तुम्ही म्हटलं तसं कोण नव्हतंच. जे कोण असेल त्याला बोलवून काम करून आमच्या परीने जे काय होतंय त्या पद्धतीने आम्ही करून घेतो. आमच्या शेजारी लोक आपले ऐकणारी लोक आहेत, त्यांना आम्ही बोलून त्यांच्या हात म्हणजे जरा वर ओळखी असतात त्या लोकांनी आमचं काम केले. असं नाही, पण त्या लोकांना आम्ही धरून पुढेच पाऊल उचललं, असं केलं. आता हे रस्त्याचं काम सुद्धा आता थांबलेली परत त्यांच्यामुळे आमची कामं चालू झाली, कारण खूपच रस्ते वगैरे बाद झाले सगळे. 13 वर्ष झालं कुणी लक्ष दिलेलं नाहीये, त्यामुळं आम्हाला पण सगळ्या सोयींना तोंड द्यावं लागलं, गैरसोयींना तोंड द्यावं लागलेलं होतं. आम्हाला पण कटकट वाटायला लागली म्हणून आम्ही ह्यांचा एक थोड्या गल्लीतल्याच आमच्या लोकांचा हात धरला आणि आम्ही त्यांच्या सोबत जाऊन आमदार साहेबांना वगैरे भेटून सगळी पुढं कामं चालू ठेवली आम्ही. आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांनी साथ पण दिली तशी. त्या लोकांनी ज्यांना आम्ही विचारलं ना त्या लोकांनी आम्हाला साथ दिली व्यवस्थित. कसा पाहिजे नगरसेवक तुम्हाला? नगरसेवक आमच्या भागातल्या समस्या सोडवणारा असला पाहिजे. आम्हाला येऊन महिन्यातनं का असं एकदा भेट देऊन आमच्या काय समस्या आहेत ते त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत, बोललं पाहिजे आमच्या सर्वांशी. ते सर्व काय असेल ते त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे करायला. आमच्या भागाच्या पूर्ण समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत. आठवड्यातून एकदा येऊन पूर्ण भागाची चौकशी केली पाहिजे, पण पूर्ण म्हणजे पूर्ण भागाची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असा नगरसेवक आम्हाला हवा आहे. आणखी काही महिला आता माझ्या बरोबर आहेत आणि आपण त्यांना विचारूया की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काकी. नमस्कार. आता इतके वर्ष झालं निवडणुका आपल्या झाल्या नव्हत्या, पण आता निवडणुका होत आहेत, नगरसेवक मिळत आहेत प्रत्येक प्रभागांना, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक 15 दिवसातून महिन्यातून एकदा येऊन प्रत्येक प्रभागात भेट देणारा असावा, सगळ्यांशी संपर्क साधणारा असावा आणि सगळ्या सोयी सुविधा आम्हाला देणारा असावा. इतके वर्ष आता नगरसेवक नव्हते, मग त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? आता येणारा नगरसेवक कसा असायला हवा असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक कॉलनीत लक्ष देणारा म्हणजे कामं सगळी झाली पाहिजेत असे असावेत. चांगली म्हणजे सगळीकडे लक्ष देणारे असावेत. दररोज साफसफाई असावी,
ड्रेनेजचं काय चालूच आहे आता, इथून पुढे पण चांगलंच राहावं. तुमची काय अपेक्षा आहे? नगरसेवक कसे असायला हवेत? नगरसेवक सर्वसामान्य माणसांमध्ये मिळून मिसळून राहणारा व सगळ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या समस्या वेळोवेळी सोडवणारा पाहिजे. तर आता माझ्याबरोबर आणखी काही महिला आहेत, त्यांना विचारूया नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार, किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? आम्ही जवळजवळ एक 10-12 वर्ष झाली आम्ही इथं राहतो. आता इतके दिवस आपल्या कुठल्याच प्रभागात 25 वर्ष झाली राहतो. नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक असा हवा की आम्ही फोन केल्या केल्या हजर राहणारा, काहीही काम सांगितलं की पटकन करणारा, कधीही फोन केला भागात काही अडचणी असली तर त्यानं आला पाहिजे असा आम्हाला उमेद आणि छान असा तरुण नगरसेवक हवा. भागात कोणतीही कचरा असू दे किंवा कोणतंही काम आलं तर आम्ही फोन केल्या की हजर पाहिलं पाहिजे. असं 5 वर्ष आता इलेक्शन लागलेली नाहीये, त्यामुळं सगळी रखडलेली कामं कोणतीही असू देत किंवा आमचे वैयक्तिक भागातले राहू दे, पण आमचे वैयक्तिक जरी काम असलं काही म्हणजे किंवा त्यांच्याकडून येणार असलं तर होणार असलं तर त्यांनी येऊन ते केलं पाहिजे. असं आता ही तुम्ही म्हटला की रखडलेली कामं म्हणजे कामं ही आता नगरसेवकच नाहीत म्हटल्यानंतर कामं तर ही रखडलेली आहेतच. मग यावेळेला तुम्ही काय केलं 5 वर्ष? 5 वर्षी काय केलं हे असंच की मग केलं नाही केलं, कोण आलं नाही आलं. तुमचं काय मत आहे? रस्त्याची कामं पहिली व्हायला पाहिजेत. खूप रस्ते खराब आहेत सगळे. कोल्हापुरात सगळीकडेच आहेत पण आमच्या कॉलनीत जास्त आहेत. त्यानं खूप त्रास होतोय आम्हाला पाठीला वगैरे सगळ्यालाच. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे हे गवत बिवत कचरेवाला रोज यायला पाहिजे, तो येत नाहीये भागामध्ये. 2-3 दिवसानं कचरेवाला येतो, मग ओला कचरा किती दिवस साठवायचा ना आपण, मग त्याचा वास येतो. हे सगळी कामं व्हायला पाहिजेत. महानगरसेवकच करू शकतो ना, तो असेल तर चांगल्या रीतीनं होईल आणि तो पण करणारा पाहिजे. बस. तुमचं काय मत आहे काकी? नाही, कामं व्यवस्थित व्हायला पाहिजेत. इथला सगळा कचरा जायला पाहिजे. आधी साईडचं झाडं बिडं वाढलेली त्यांना सांगता त्यांनी करायला पाहिजे महिन्याला त्यांनी. लाईट गेली कधीही फोन केला एमएससीबीची फोन उचलत नाही, कधीच एमएससीबी वाली फोन उचलत नाहीत. आम्ही लाईट गेली रात्री असू दे दिवस असू दे, ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत टासा वगैरे आम्ही त्यांना फोन केला नगरसेवकांना तर त्यांनी ते सहकार्य केलं पाहिजेत. ठीक आहे मी सांगतो बोललोय असं पाहिजे, पण ते त्यावेळेला ते झाली पाहिजे ती गोष्ट कोणतीही असू दे किंवा पाणी असू दे, लाईट पाणी असू दे, कोणतंही असू दे त्यांनी ते केलं पाहिजेत. मी बघतो म्हणणार मग दुर्लक्ष करणार असं नको आहे. नगरसेवक कसे हवेत तुम्हाला? आमची कामं पटकन झाली पाहिजे. रस्ते आमच्या आधी पहिले किती बघताय तुम्ही खराब आहेत, ते पहिले व्हायला पाहिजेत. पावसात वगैरे पूर्ण चिखल झालेला, आम्हाला यायला जायला पण होत नव्हतं. अशी कामं परफेक्ट करणारी पाहिजेत. आणि कधी आम्ही फोन केला प्रत्येक तर त्यांनी लगेच हजर व्हायला पाहिजे, अशी पाहिजेत आम्हाला नगरसेवक. तुमचं काय मत आहे काकी? नगरसेवक जागृत पाहिजे, म्हणजे सगळा म्हणजे मिळून मिसळून राहणारा पाहिजे की आमच्या कनेक्टिव्हिटी पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे मग आम्ही आमची कामं सांगू शकू ना. जर काहीच माहित नसेल नगरसेवकाबद्दल तर आम्हाला आमची माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचणार. त्यासाठी तसा नगरसेवक असावा की ज्याने आमची कामंही होतील आणि आम्हाला समजून घेतील, आमच्या समस्या समजून घेतील. आता माझ्या बरोबर आणखी काही महिला जोडल्या गेलेल्या आहेत आणि एकूणच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? झाले 25 वर्ष झाले इथे राहते. आता महानगरपालिकेच्या 4-5 वर्ष झालं निवडणुका झाल्या नव्हत्या, आता त्या निवडणुका होत आहेत आणि तुम्हाला नगरसेवक मिळतोय, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? आमचे नगरसेवक आम्हाला चांगलाच हवा. आमची सगळी कामे व्हायला पाहिजेत. रोड, पाईपलाईन, ड्रेनेज लाईन हीच आमची पूर्ण कामे व्हायला पाहिजेत. बाकी काही नाही. आठवड्यातून एकदा तरी येऊन इथून फिरून गेली पाहिजे. आणि पाण्याच्या पण समस्या आमच्या झाल्या पाहिजेत. तुमचं काय मत आहे? ड्रेनेज पाईपा वगैरे त्यांनी बदलल्या पाहिजेत. आठवड्यातनं 15 दिवसातून एकदा महिलांना भेटी दिल्या पाहिजेत. जे काही त्रास होतोय ते महिलांनाच होतोय, त्यामुळं त्यांनी महिलांची भेटी घेऊन विचार चौकशी वगैरे केली पाहिजे नगरामधनं, असं आम्हाला वाटतंय. तो चांगला असावा असं. तुमचं काय मत आहे? एक आठवड्यातून एकदा तरी येऊन त्यांनी म्हणजे पाणी आलंय का नाही आलंय, किती आलंय, किती प्रमाणात आले, कारण पाण्याचा आणि या रस्त्याचा तर खूप त्रास आहे इकडं. आणि लाईटचं पण शक्यतो ठराविक ठिकाणीच लाईटचं हे आहे, डांब आहे.
त्यामुळं कसं ते आठवड्याला जर येऊन गेले तर ते त्यांना समस्या आमच्या कळतील ना काय आहेत त्या. म्हणजे मग काही सांगायची गरजच नाही, ते आठवड्याला येऊन गेले तर. तुमचा काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्हाला कसा नगरसेवक हवा? म्हणजे रस्ते स्वच्छ व्हायला पाहिजेत आणि मोठे व्हायला पाहिजेत. कारण इमर्जन्सी आमच्याकडे कोणतंही वाहन येऊ शकत नाही. अँब्युलन्स असू दे, अगर पाण्याचा टँकर असू दे, रस्त्यामुळे योजना आम्हाला मिळाव्यात. त्यांनी आमची सोय करावी असं. तुमचं काय मत आहे? तेच आहे आमचं पण म्हणणं. इथं आम्हाला डाम पाहिजे, रस्ता रुंदीकरण पाहिजे आणि पाईप लाईन टाकली पाहिजे. आम्हाला पाणी व्यवस्थित यावं. पाणी आलं की इकडं बघायला सुद्धा येत नाही, कधी कधी नाही आलं. टँकर आला तरी आपलं खालच्या खाली जातं, रस्ता रुंदी नाही आहे म्हणून. आता इतके वर्ष झालं नगरसेवक तर नव्हतेच, पण ह्या समस्या तुम्हाला येतच होत्या, कारण समस्या ह्या कुठे जात नाहीत. मग त्यावेळेला तुम्ही काय करत होता? काय नाही, आमचं हँडल करत होतो आम्ही सगळेजण आम्ही मिळून. मग टँकर मागवायचा फोन करून, विकत घ्यायचे. आले तर खालच्या खालीच टँकर जात होते, वरती काही येतच नव्हते आम्हाला पाणी. पाण्याचा खूप आम्हाला त्रास होता इथं, खूप त्रास. कसा नगरसेवक पाहिजे? सगळं लक्ष देणार. सगळं पूर्ण लक्ष दिलं पाहिजे इथं. आणि इथं खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे, जास्त सगळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम. आणि त्या रस्ता रुंदीकरण पाहिजे, म्हणजे टँकर येतच नाहीत, वर खालूनच जातात. मग देतात पाठवून आधीचे नगरसेवक, खरं ते खालूनच जातात, कारण इकडे रस्त्यावर येऊ शकत नाही ना. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम आमचे त्यांनी पाण्याचे वगैरे मिटवायला पाहिजेत, असा पाहिजे. नगरसेवकांनी बघावं. नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, ते जसं काही एखाद्या कुटुंबात एक कुटुंब प्रमुख बघतो, त्याप्रमाणे नगरसेवकांनी बघावं, एवढी आमची इच्छा. तर आता आपण बघितलं की प्रभाग क्रमांक 13 मधील प्रभागाचा आढावा आपण घेतलेला आहे. एकूणच शास्त्रीनगर, बुद्ध गार्डन, मंगेशकर नगर तसंच महालक्ष्मी नगर या प्रभागाचा आपण पूर्ण आढावा घेतलेला आहे. नागरिकांची मतं काय आहेत आणि नागरिकांना कसा नगरसेवक हवा, तर एकूणच प्रभागात ज्या आतापर्यंत समस्या साठलेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी इथल्या नागरिकांना मतदार म्हणजे एकूणच नगरसेवक तसा हवा आहे. तर असेच अनेक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पाहत राहा माझा महाराष्ट्र. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.